बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत महत्त्वाच्या राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अखेर आपला उमेदवार निश्चित केला आहे। पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः फोन करून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचं समजत आहे। त्यामुळे पुण्यातील विधान परिषद निवडणुकीत आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत पाटील हे काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। गेल्या काही दिवसापासून पुणे विधान परिषद जागेसाठी अनेक नावाची चर्चा सुरू होती, मात्र अखेर शरद पवार यांनी थेट हस्तक्षेप करत श्रीकांत पाटील यांच्या नावाला अंतिम मान्यता दिली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुण्यात संघटनात्मक ताकदीवर भर देत स्थानिक नेतृत्वाला संधी दिल्याचं मानलं जात आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर विधान परिषद जागा वाटपाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 15 जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत। फक्त नाशिक आणि नांदेड या 2 जागांवर अजून चर्चा सुरू असून तिन्ही पक्षांनी दावा कायम ठेवला आहे। उर्वरित जागांवर मात्र एकमत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 8 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर ठाकरे गटाला रत्नागिरी, जळगाव, परभणी आणि हिंगोली या जागा देण्यात आल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुणे, ठाणे, सातारा आणि सांगली या जागांवर उमेदवार देणार आहेत। त्यामुळे पुण्यातील लढत आता अधिक प्रतिष्ठेची मानली जात आहे। श्रीकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। देशात मान्सूनचे आगमन उशिरा झालंय। हवामान विभागाने शुक्रवारी सांगितलं की श्रीलंकेतील कमी दाबाच्या वादळी वाऱ्यांमुळे मान्सून 7 दिवसांनंतरच केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकेल। केरळच्या किनारपट्टीवर मान्सून पोहोचण्याची सामान्य तारीख 1 जून मानली जाते। यापूर्वी हवामान विभागाने 26 मे पर्यंतच मान्सून येण्याचा अंदाज वर्तवला होता। अशा प्रकारे मागील अंदाजानुसार मान्सून सुमारे 10 दिवसांनंतर देशात दाखल होईल। यावर्षी पाऊसही सामान्यापेक्षा कमी असेल। हवामान विभागाने 29 मे रोजी सांगितलं की यावेळी देशात सरासरी 78 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो। 1971 ते 2020च्या आकडेवारीनुसार देशात सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस मानला जातो। यापूर्वी हवामान विभागाने 13 एप्रिल रोजी 80 सेंटीमीटर पावसाचा अंदाज लावला होता। IMDनुसार जून-जुलैमध्येही उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। सामान्यतः त्यावेळी तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत असतं। यावेळी तापमान 3 अंश सेल्सिअसने जास्त राहील। हवामान विभागाने सांगितलं की जूनमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडेल, तर महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये सामान्य पावसाचा अंदाज आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेच्या तपासाला आता नवे वळण मिळाल्याची शक्यता निर्माण झाली आहे। आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुणे येथील महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID कार्यालयाला भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी या विमान अपघाताच्या अनुषंगाने काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले आहेत। CIDने या नव्या मुद्द्यांची दखल घेतली असून आगामी तपासामध्ये त्यांचा प्रामुख्याने अंतर्भाव केला जाईल असे अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे। पुणे CIDच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी देखील या अपघात प्रकरणी वेळोवेळी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते, ज्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला आहे। सध्या या संपूर्ण संवेदनशील प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि गतीने सुरू असल्याचे CIDकडून सांगण्यात आले आहे। या तपासाचा मुख्य उद्देश या अपघातामागे कोणताही फौजदारी कट कारस्थान, निष्काळजीपणाने केलेले वर्तन, बेकायदेशीर अकृत्य किंवा थेट घातपाताचा प्रयत्न होता का हे शोधून काढणे हा आहे। हा तपास अत्यंत तांत्रिक स्वरूपाचा असल्याने गुन्हे अन्वेषण विभाग देशातील प्रमुख विमान वाहतूक आणि न्याय वैद्यक संस्थांशी सातत्याने संपर्कात आहे। यामुळे विमान अपघात तपास विभाग, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी यांसारख्या नामांकित संस्थांचा समावेश असून त्यांच्याकडून आवश्यक असणाऱ्या विविध तांत्रिक अहवालाचा पाठपुरावा CIDकडून वेगाने केला जात आहे।
रोहित पवार यांच्या या भेटीमुळे या प्रकरणाची राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. आता सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं असं वाटतंय. कदाचित त्यानंतर तरी सरकारला अक्कल येईल अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या जनावरांवर होत असलेल्या कारवाईमुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की ते 350 किलोमीटरचा प्रवास करून थेट पंढरपूरमध्ये आले, कारण शेतकऱ्यांची जनावरं पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. माझा शेतकरी भोळा आहे, तो शेतीसाठी बैल खरेदी करतो, पण आता त्याची जनावरं जप्त करून कैद केली जात आहेत. हा अन्याय आहे असं ते म्हणाले. गोवंश बंदी कायद्याच्या काही तरतुदीमुळे प्रत्यक्ष शेतकरीच अडचणीत सापडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंढरपूरमध्ये गोरक्षकांनी पकडलेल्या जनावरांची पाहणी करताना सदाभाऊ खोत अधिक आक्रमक झाले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांची जनावरं तुरुंगात गेली आहेत असा दावा त्यांनी केला. जून महिन्यात पेरणी हंगाम सुरू होतो, त्याआधी मे महिन्यात शेतकरी शेतीची मशागत आणि तयारी करत असतो. त्यासाठी विविध बाजारातून बैल खरेदी करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. बीड जिल्ह्यातून सांगोला तालुक्यात आणलेल्या बैलांवर कारवाई झाल्यानं शेतकरी चिंतेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकारवर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी जातीय राजकारणाचाही मुद्दा उपस्थित केला. हिंदुस्थानात सत्ता जातीपातीतून मिळते, मातीतून नाही. सरकारला शेतकऱ्यांची मतं नकोत, त्यांना फक्त जातीपातीची मतं हवी आहेत असा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या पारंपरिक व्यवहारात हस्तक्षेप करू नये असा इशाराही त्यांनी दिला. शेणामुतात हात घालू नका असा थेट दम त्यांनी सरकारला भरला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीच्या 70% भागावर लष्करी नियंत्रण घेण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी वेस्ट बँक येथे एका परिषदेदरम्यान ते म्हणाले, आम्ही सध्या हमासला दाबून टाकत आहोत. आता आम्ही गाझा पट्टीच्या 60% भागावर नियंत्रण ठेवतो. आधी आम्ही 50%वर होतो, नंतर 60%वर पोहोचलो. मी आदेश दिला आहे की हे वाढवून. तेव्हा गर्दीतून कोणीतरी ओरडून म्हणाले 100%. यावर नेतन्याहू म्हणाले, एक पाऊल पुढे टाकूया, आधी 70%पर्यंत पोहोचूया. सध्या तिथूनच सुरुवात करूया. आम्ही त्यांच्यावर सर्व बाजूनी दबाव आणत आहोत आणि बाकी राहिलेल्या लोकांशीही निपटू. हे पाऊल ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या युद्धविराम कराराच्या अटीच्या विरुद्ध मानले जात आहे. करारानुसार इस्रायली सैन्याला एका निश्चित येलो लाईनच्या मागे हटायचे होते. या लाईननंतर गाझाचा सुमारे 53% भाग इस्रायलच्या नियंत्रणात होता. हमासचा आरोप आहे की इस्रायल गुपचूप ही सीमा आणखी आत सरकवत आहे. आता अनेक अहवालानुसार गाझाच्या सुमारे 60 ते 64% भागावर इस्रायलचे नियंत्रण आहे. इस्रायल हमास यांच्यातील शांतता योजनेच्या पुढील टप्प्यात हमासने शस्त्र सोडणे आणि इस्रायली सैन्याच्या माघारीचा प्रस्ताव आहे, परंतु दोन्ही पक्षांमधील चर्चा सध्या थांबलेली आहे. अजित पवार यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहत नाही. आता छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे हे आता पश्चाताप करत असतील की का अजित पवारांना शरद पवारांपासून दूर करत भाजपसोबत आणलं, असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. आता हे पाहणं आमचं राजकीय काम आहे. त्यामुळे विधान परिषदेला त्यांचे उमेदवार विजयी होतील यात नवीन असं काही नाही. संजय राऊत म्हणाले की काही विशिष्ट भाग सोडला तर आमच्याकडे संख्याबळ नाही. काही मतदारसंघात आम्ही उमेदवार देणार आहोत. महायुतीच्या मतभेदाचा आम्हाला फायदा होणार नाही, कारण आमच्याकडे संख्याबळ नाही असं राऊतांनी म्हटलंय. काँग्रेसला जागा लढवू द्या, त्यांना खुमखुमी आहे. आम्ही कोकणची जागा लढवण्यावर विचार करतोय. बिनविरोध होऊ नये असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. यावर तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करतील. संजय राऊत पुढे म्हणाले की कर्नाटकात मुख्यमंत्री असलेल्या सिद्धरामय्या यांनी काल राजीनामा दिला. हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, पण त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर वाढलाय. इतक्या शांतपणे कोणी आपले पद सोडत नाही. ते तिथले लोकनेता आहेत. पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी पदाचा राजीनामा दिला हे खूप कमी वेळा होतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर वाढला. काही लोकांना आपल्याच राज्यात काम करावं वाटतं, म्हणून सिद्धरामय्या यांनी राज्यसभेसाठी नकार दिला असेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उद्यापासून पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचा चिमटा काढला आहे.
मनोज जरांगे माझे चांगले मित्र आहेत, ते सुद्धा एक चांगले कलाकार आहेत. त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण मुख्यमंत्री मराठा समाजाच्या बाजूने आहेत असे त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपण आपल्या उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. मला रखरखत्या उन्हात बसण्याची हौस नाही, पण सत्तेत बसलेले लोक मराठा समाजाची क्रूर अग्निपरीक्षा घेत आहेत. आंदोलन मोडीत काढण्याची भाषा व दादागिरी बंद करा. हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी केवळ 2 दिवस माझ्यासारखे मे महिन्यातील कडक उन्हात बसून दाखवावे, असे ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचा चिमटा काढला आहे. रामदास आठवले यांनी आज मिठी नदीच्या साफसफाईची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे पाटील एक चांगले कलाकार असल्याचा त्यांचा चिमटा काढला. आठवले म्हणाले, मनोज जरांगे हे माझे चांगले मित्र आहेत, ते पण कलाकारच आहेत. त्यांनी काय करावे याविषयी मी काही बोलणार नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच मराठा समाजाची बाजू घेतली आहे. त्यांनी नेहमीच मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजाला 10% EWSचे आरक्षण दिले आहे. त्याचा फायदा मराठा समाजाला फारसा होत नाही, तो त्यांना मिळावा अशी आमची सरकारकडे मागणी आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापलंय. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार जाहीर केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आलाय. मात्र जरांगेंच्या आंदोलनाआधीच आता ओबीसी समाजही आक्रमक झाला असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारला थेट इशारा दिलाय. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर राज्यभर तीव्र आंदोलन उभं राहील, असा स्पष्ट संदेश महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिलाय. त्यामुळे सरकारसमोर आता दोन्ही समाजांचा समतोल राखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भर उन्हात आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा यासाठी जरांगे पाटील आक्रमक झालेत. त्याचवेळी ओबीसी संघटनांनीही आपली भूमिका अधिक तीव्र केली आहे. नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मराठा समाजाच्या आंदोलनाला त्यांचा विरोध नाही, मात्र ओबीसींच्या आरक्षणात कपात किंवा हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. सरकारने दबावाखाली निर्णय घेतल्यास राज्यभर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रीय ओबीसी महासंघ सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं तायवाडे यांनी स्पष्ट केलं. मात्र ही भूमिका कायमस्वरूपी नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करताना विद्यमान ओबीसी आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. सरकारने ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात होऊ दिला तर तीव्र आंदोलन उभं राहील, असं त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनासोबतच ओबीसी संघटनांची भूमिका देखील सरकारसाठी मोठं टेन्शन ठरतीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.